लोकसभा खासदार रणरागिणी जायंट किलर। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, 4 वेळेस उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार अशी पदे भूषविणारे मास लीडर अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा पराभव करत बारामतीमधून बहुमताने विजयी झालेल्या सुप्रियाताई सुळे, साधी गृहिणी ते आमदार आणि आता राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2.5 लाखांपेक्षा अधिक मतांनी विक्रमी पराभव करणाऱ्या चंद्रपूरच्या लोकनेत्या प्रतिभा धानोरकर, एका मंत्र्याचा पराभव करून आमदार झालेल्या आणि आता एका प्रस्थापित नेत्याचा पराभव करून धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या डॉक्टर शोभा बच्छाव, लोकसभा खासदार रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा हा समाजकारण, राजकारण आणि विविध क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी प्रेरणादायी प्रवास मांडतोय बार्शी टुडेच्या दर्शकांसाठी। नमस्कार, मी नीता देव। बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। त्या राजकारणात उतरल्या तेव्हा एका राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात कार्यरत उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्याच्या उच्च शिक्षित सुकन्या आणि वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। पण पदार्पणातच स्त्री भ्रूण हत्येपासून ते स्त्रियांच्या अत्याचारापर्यंत महिलांच्या विविध प्रश्नांना हात घालत आणि रस्त्यावर येऊन आवाज उठवत त्यांनी आपले महिलावादी नेतृत्व सिद्ध केले। महिला बचत गटांची चळवळ निर्माण करून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्त्री शक्तीचा जागर करत त्यांनी युवती संघटनेची स्थापना केली। स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत त्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या। 2006 साली राज्यसभेच्या खासदार झाल्या। मग 2009, 2014 आणि 2019 साली त्या बारामती लोकसभा मतदारसंघातूनही विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या। पण यंदाची लोकसभा निवडणूक वेगळीच होती। बारामतीमधून 4थ्या वेळेस खासदार झालेल्या सुप्रियाताईंबद्दल यावेळी त्यांच्या समोर साक्षात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून होत्या। आजपर्यंत जे दादा निवडून आणण्यासाठी पाठीशी उभे राहायचे आणि ठणकावून ताईंचा प्रचार करायचे, तेच दादा आता विरोधात ठाण मांडून उभे होते। प्रसंग बाका होता, पण ताई डगमगल्या नाहीत। त्यांना आपलं आणि पवार साहेबांचं काम माहीत होतं। त्या पदर खोचून कामाला लागल्या आणि सरते शेवटी त्यांनी बारामतीचा गड हा पवार साहेबांचाच अभेद्य आणि अजिंक्य बालेकिल्ला आहे हे सिद्ध केलं। सुप्रियाताईंचा विजय हा पवार साहेबांपासून फुटून निघून गेलेल्या 40 आमदार आणि मंत्री सहकारी यांच्याशिवाय पाय रोवून उभे राहिलेल्या राष्ट्रवादीचा विजय आहे। प्रतिकूल परिस्थितीनंतर आणि संकटाला तोंड देत मिळवलेला हा सुप्रियाताईंचा वेगळा विजय आहे। आता राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे। विधानसभा निवडणुकीतही त्यांचं नेतृत्व तावून सुलाखून निघणार आहे। पाहुयात राष्ट्रवादीचा कणा झालेल्या नणंद सुप्रियाताई नव्या राष्ट्रवादीच्या यशाची तुतारी कशी फुंकतात। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। सामान्य गृहिणी आपल्या पतीचा धडपडे आणि चळवळ्या समाजकारणाचा वारसा कसा जपतात ते पाहुयात। त्यांचे पती सुरेश उर्फ बाळू धानोरकर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन स्वतःच्या ताकदीवर आमदार झाले। पुढे ते 2019 साली अपक्ष म्हणून उभारले आणि लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले। पण त्यांनी आपल्या गृहिणी असलेल्या पत्नीचे नेतृत्व गुण ओळखले आणि त्यांना विधानसभेला उभं केलं। प्रतिभाताई पहिल्यांदाच आमदार झाल्या, पण काळाचा दैवाचा घाला त्यांच्यावर पडला। खासदार पती बाळू धानोरकरांचं अकाली निधन झालं। प्रतिभाताईंनी ते आभाळा एवढं दुःख धीरोदात्तपणे पेललं। 2024च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली। उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष म्हणून उभे राहणारच असा संदेश पक्ष नेतृत्वाला दिला। झारीतले शुक्राचार्य दूर झाले। धानोरकर पती पत्नींचं चंद्रपूर भागातलं कार्य पक्षाला माहित होतं।
त्या लोकसभेला उभ्या राहिल्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वामध्ये ज्येष्ठ नेत्याचा तब्बल 2,60,000 मतांनी पराभव करून निवडून आल्या। मोदींची सभा झाली पण काही फरक पडला नाही। 4.5 वर्षात आमदार झाल्यानंतर महिलांना संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याचा मसुदा विधिमंडळात मंजूर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रतिभाताई या महिलांचं संरक्षण आणि आधार केंद्र आहे। आता त्या संसदेत जात आहेत। राज्यातल्या महिलांच्या तर त्या शक्तिदाता आहेतच, पण आता दिल्लीत जाऊन संसदेत उभे राहून खऱ्या अर्थाने शोषित, वंचित, एकल महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या खासदार व्हाव्यात, अशीच त्यांच्याकडून गरजू महिलांची अपेक्षा आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। केवळ सासर आणि माहेर वेगवेगळ्या तालुक्यावर म्हणून त्यांच्या उमेदवारीवर गेटकेन अशी टीका केली, पण मी निवडून येणारच हा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता। आणि धुळ्यामधून यावेळी लोकसभेला सुभाष भामरे यांना पराभूत करून त्यांनी पक्षाचा विश्वास संपादन केला। तशा त्या वादळीच आहेत। नाशिकचं महापौर पद तर त्यांनी भूषवलेलं आहेच, पण डॉक्टर दौलतराव आहेर यांच्यासारख्या मंत्र्याचा पराभव करून त्या विधानसभेतही निवडून आल्या होत्या। कैलासवासी विलासराव देशमुखांच्या काळात राज्यमंत्री मंडळात आरोग्य राज्यमंत्रीपद भूषवलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना व्यापक अनुभव आहे। उच्च शिक्षित आणि कामाची मोठी शिदोरी बरोबर असणाऱ्या सुजाण राजकारणी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेतच। स्त्री भ्रूण हत्येपासून गरोदर महिलांच्या कुपोषणापर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांना संसदेत बोलण्याची, काम करण्याची मोठी संधी आहे। डॉक्टर शोभा बच्छाव महिलांच्या एकूणच समस्या संसदेत मांडतील अशी अपेक्षा आहे। आपणा तिघींनाही बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक अभिनंदन। उर्वरित विजेत्या खासदार महिलांचं कार्य, कर्तृत्व दर्शकांना उद्याच्या भागात ऐकायला मिळेल। यासाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट।